मित्रांनो, NMMS ची जी आपण सिरीज सुरू केलेली आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, या टेस्ट मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट मध्ये जे अक्षरमाला हे जे चॅप्टर आहे हे आपण आज सुरू करणार आहोत। आणि अक्षरमाला हे जे आहे NMMS परीक्षेमध्ये एकूण 12 मार्क्स करता विचारले जाते। किती मार्क्स करता? 12 मार्क्स। आणि जर समजा आपल्याला हे जर 12 मार्क्स पूर्ण, जर समजा 12 पैकी 12 जर पाहिजे असेल, म्हणजे एकूण 90 गुणांचा हा जो पेपर आहे, या 90 गुणांच्या पेपर मध्ये जर आपल्याला 12 मार्क्स जर परफेक्ट करायचे असेल तर तुम्ही हे जे चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण की आपण या अक्षरमालेवर एकूण 4 व्हिडिओ बनवणार आहोत। कारण की अक्षरमालेचे जे 4 विभागामध्ये आपल्याला प्रश्न येतात, जसा पहिला जो प्रश्न आहे, जसं इथे जर बघितलं आपण तर पुढील पद शोधा, म्हणजे क्रम। जसं संख्येमध्ये आपण क्रम बघितला होता, याच्यामध्ये क्रम। दुसरा जो व्हिडिओ बनवू आपण ते ऑड मॅन आउट, चुकीचं पद शोधणे, ऑड मॅन आउट हा एक व्हिडिओ बनवू। त्याच्यानंतर एक विशिष्ट संख्येचा गट दिला नाही त्याच्यावर आपण एक तिसरा व्हिडिओ बनवू। आणि चौथा जो व्हिडिओ राहील की समान पद दिलं राहील, म्हणजे अॅनॉलॉजी व सहसंबंध जो आहे तो एक चौथा व्हिडिओ बनवू। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे अक्षरमाला, सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे, ही जी अक्षरमाला आहे या पद्धतीनेच तुम्ही काय करा की तुमच्या कागदावर याच पद्धतीने अक्षरमाला लिहा। या पद्धतीने जर अक्षरमाला लिहिली तर दोन्ही पद्धतीचे उद्देश साध्य होतात। ते कसे बघा, जसं इथे ए पासून तर मी इथे एम पर्यंत घेतलेला आहे, त्याच्याच खाली एन घेतलेला आहे, आणि एन पासून इथे काय केलेलं आहे, झेड पर्यंत घेतलेलं आहे। म्हणजे बघा, ए ला 1, बी ला 2 असं करत जर समजा आपण आलो तर झेड ला किती येते, 26। याला समजा तुम्ही डबल न लिहिता बघा, झेडला तुम्ही 1 घेऊ शकता, वायला तुम्ही 2 घेऊ शकता, म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही दोन्ही काम करू शकता। आणि सर्वांचे हे जे आहे, ए ला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4, हे जेवढं आपण याचा सराव करू, जेवढी तुमची प्रॅक्टिस होईल, पटकन ई म्हणजे 5 हे तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे। हे जर तुमच्या डोक्यात फिट झालं तर हे प्रॉब्लेम तुम्ही एकदम सहजतेने सॉल्व्ह करता। आता बघा, ही जर समजा आपण संख्या मालिक बघितली, जी बघा इथे बी सी ई जी के एम क्यू एस डब्ल्यू। आता बघा, बी चा अनुक्रमांक किती आहे, 2, सी चा किती आहे, 3, ई चा किती आहे, 5, जी चा किती आहे, 7, के चा किती आहे, 11, बरोबर आहे। त्याच्यानंतर एम चा किती आहे, एम चा 13, बरोबर आहे। एम चा काय आहे, 13। क्यू चा किती आहे, 17, क्यू चा 17। एस चा 19 आणि डब्ल्यू चा 23। थोडंसं ऑब्झर्व करा, तुम्हाला बघा असा जर समजा क्रम आला अक्षरमालिकेचा बी सी ई जी के, पटकन तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे बघा, 2 3 5 7 11 13 17 19 23। कोणत्या संख्या आहे या, प्राईम नंबर। कुठले आहे, प्राईम नंबर। म्हणजे पटकन तुमचे हे पाठ असलं पाहिजे, बी सी ई जी के एम क्यू एस डब्ल्यू हे कुठले आहे, प्राईम नंबर्स, म्हणजे मूळ संख्या आहे। हे बघा, ई चा किती अनुक्रमांक, 5, जे चा 5च्या पटीत वाढत चालले, इथे 5 येईल, इथे 10 येईल, इथे 15, इथे किती येईल, 20, इथे किती येईल, 20, बरोबर आहे। 5च्या पटीमध्ये हा लक्षात ठेवायचं की 2च्या पटीमध्ये 2, 4, 6, 8, 10, 12, 2च्या पटीमध्ये। इथे समजा 3 आलं, 3, 6, 9, 12, 3च्या पटीमध्ये, बरोबर आहे। जर समजा इथे डी एच एल किती पटीमध्ये झालं, 4च्या पटीमध्ये। बघा ना, डी चा नंबर किती आहे, 4 नंतर एच, डी नंतर एच आला, एच म्हणजे 8, नंतर किती आलं, एल, एल म्हणजे किती झालं, 12, म्हणजे 2च्या पटीमध्ये, 3च्या पटीमध्ये, 4च्या पटीमध्ये, है ना। आता इथे बघा, ए डी आय पी वाय हा जर समजा आपण अक्षर हे जर पाहिले लेटर्स, तर ए चा अनुक्रमांक किती आहे, 1, डी चा 4, आय चा 9, पी चा 16 आणि वाय चा काय आहे, स्क्वेअर आहे, काय आहे,
पण हे आपल्याला लर्न असलं पाहिजे. ADIPY हे जे बेसिक आहे ना, हे बेसिक आपलं एकदम क्लिअर असलं पाहिजे. हे जर बेसिक क्लिअर असलं तर आपण हे जे उदाहरणं आहे ही उदाहरणं आपण सहज सोडू शकतो. आज बघा, आज आपल्याला पुढील प्रत्येक प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणते पद येईल हे ओळखायचं आहे. बरोबर आहे. क्रमाने कोणतं येईल म्हणजे आपण क्रम संख्यामध्ये जो क्रम बघितला होता तोच क्रम याच्यामध्ये बघायचा आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल तुम्हाला विचारलं होतं NMMS एक्झाम 2020 मध्ये हा प्रॉब्लेम विचारलेला होता. पहा एकदम सोपी आहे. क्रम शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं मी. इथे एक लक्षात ठेवायचं बघा किती हे आहे DGM किती लेटरचा समूह आहे 3 लेटरचा. नंतर इथे 3 इथे इथे 3. आता बघा पहिलं कुठलं आलं इथे D. बरोबर आहे. डी नंतर काय आलं इथे डी नंतर काय आहे G. डी नंतर काय आहे G. बघा बरं डी कुठे आहे बरोबर आहे. नंतर डी नंतर EFG किती ऍड झाले हा तिसरा नंबर आला ना. डी नंतर बघा ना EFG किती ऍड झाले +3 ऍड झाले. बरोबर आहे ना. डी आणि जी मध्ये किती ऍड झाले +3. आता जी आणि जे मध्ये बघा जी आणि जे मध्ये बघा पहिलं लेटर बघायचं. क्रम काढताना असाच क्रम काढायचा सिक्वेन्सने. डी नंतर काय घेतलं आपण जी. जी नंतर काय आहे जे. जी नंतर जे बघा 1 2 3 किती आलो आपण +3. आता जे सोडून द्या. जे नंतर काय आहे एम. आता एम बघा 1 2 3 म्हणजे पहिल्या याच्यामध्ये कितीने प्लस झालो आपण कितीने झालो 3 ने प्लस झालो. बरोबर आहे. मग आता एक काम करून घेऊ आपण. थोडस एक लक्षात ठेवायचं हे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहे. आता इथे पहिला एम आहे की नाही. एम नंतर 3 चला. एम नंतर NOP म्हणजे आपला आन्सर कशाने स्टार्ट व्हायला पाहिजे पी. पी मध्ये ऑप्शन बघा इथे काय आहे PWF आणि PWG. PW आलाच आहे. म्हणजे आता आपल्याला 2 आन्सर टॅली करायचे आहे. हे 2 तर गेलेच. समजलं का. स्पीड न कसं करायचं आहे कारण की एक लक्षात ठेवायचं आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फक्त 1 मिनिट आहे. किती 1 मिनिट आणि 1 मिनिटामध्ये ते करायचं आहे. आता हे झालं. आता जी आणि के मध्ये बघा जी कुठे आहे दिसलं इथे जी. कितीचा फरक आहे HIJK कितीने वाढलं 4 ने वाढलं. बघा इथे आपण करू हा. जी आणि समजा के कितीने वाढलं 4 ने वाढलं. आता के नंतर काय आलेलं आहे ओ. कितीने वाढलं ओ 1 2 3 4 कितीने वाढलं 4. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं. आता आपण एक काम करू एस नंतर डायरेक्ट 4 घेऊ. एस कुठे आहे दिसले इथे एस. हा 1 2 3 4 4 मध्ये काय आहे W. म्हणजे आपल्याला बघा पी मिळाला पहिला नंतर काय मिळालं W मिळालं. बरोबर आहे. आता आपल्याला तिसरं बघायचं आहे. एम बघा दिसला एम. एम आहे की नाही. एम नंतर काय आलं एम नंतर काय आलं 1 2 3 4 5 5 ने प्लस झालो आपण. मग आता एक काम करू डायरेक्ट बी नंतर 5 घेऊ आपण. बी नंतर डायरेक्ट काय करू 5 घेऊ. बी कुठे आहे इथे 1 2 3 4 5. 5 वर काय येते जी. मग जी वाला काय आहे कुठलं ऑप्शन आहे PW. समजलं का सिक्वेन्स. सर्वांना समजलं. काही कठीण आहे का. असंच बरोबर काय लावायचं आहे क्रम लावायचा आहे. बघा सेकंड बघू आपण. हा सेकंड प्रॉब्लेम जो आहे 3ही उदाहरण NMMS एक्झाम 2020 ला हे विचारलेलं आहे.
बघा RLA PNB NPC. आता R बघा दिसते R कुठे आहे? R किती नंबरवर आहे? R नंतर काय आलं? R नंतर काय आलं? P. R नंतर P आहे. किती घर मागे गेलो आपण? 2. 1 आणि 2. म्हणजे इथे काय करायचं आहे? -2. काय करायचं आहे? P नंतर N बघा किती घर मायनस गेलो आपण? P नंतर 2 घर 1 2. किती घर मायनस गेलो? 2. आता -2. N नंतर 2 घर मायनस जा ML. म्हणजे आपल्याला पहिले काय मिळालं? L. आता ऑप्शन मध्ये बघून घ्या. JSF HSF LRD MRD. पुढे काढायची गरजच नाही. आपण काढू पुढे. तुम्हाला इथंच उत्तर मिळालं. काय मिळालं? LRD. हा असा वेळ आपला जो आहे हा वेळ वाचवता आला पाहिजे आपल्याला. पण बघू आपण याच्यामध्ये काय आहे. L बघा. L नंतर काय आहे? L नंतर काय आहे? L नंतर N आहे. एक्झाम मध्ये आणि आता तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिस साठी जेव्हा एक्झाम्पल देईल असं करून पाहायचं. -2 आलो आपण, -2 आलो, +3 आलो, +4 आलो, +5 आलो, असं करून पाहायचं. आलं का लक्षात? आता इथे L आहे. L नंतर काय आहे? N. बघा L बघा. L नंतर काय आलं? N. किती गरज लावू आपण? +1 2 गरज काय व्हायचे आपल्याला? प्लस. N नंतर पुन्हा बघा काय आलो आपण? कुठे आलो? 2 घर. आता इथे बघायची गरज नाही. पटकन आलं N नंतर लक्षात OP. पटकन 2 घर आलो. आता P नंतर 2 घर या QR. ते मिळालं LRD. मिळालं. पुढे जायची गरज आहे? समजलं का सर्वांना? ओके. नेक्स्ट NMS QKP TLM WGJ. आता तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगितले सिक्वेन्स मधले, क्रम मधले. तुमच्यापैकी तिसरं एक्झाम्पल करायला कोण येते? पटकन तुम्हाला 1 मिनिट देतो. असाच बरोबर काय लावायचा? क्रम लावायचा. कोण येते? लवकर फास्ट. हा कोण रेडी आहे? N और Q में डिफरेंस N है यहाँ पे. N और Q में डिफरेंस है 2 का और ये पीछे जा रहा है बैकवर्ड डायरेक्शन में. तो N और Q में डिफरेंस है 2 का और वो पीछे जा रहा है. तो Q और T में फिर से 2 का डिफरेंस आ रहा है. Q और T में 2 का डिफरेंस आ रहा है. देन T एंड W में फिर से 2 का डिफरेंस आ रहा है और वो बैकवर्ड डायरेक्शन में. और W और फिर W में अगर हम पीछे जाए, W के पीछे जाए तो आ रहा है Z. मीन्स यहाँ पे आएगा Z फर्स्ट नंबर का. फिर सेकेंड M एंड K में डिफरेंस. M एंड K में डिफरेंस 1 का है. M एंड K में डिफरेंस 1 का है. और देन K और I में डिफरेंस K एंड I में डिफरेंस 1 का है जो कि है 6. और फिर I और G में डिफरेंस 1 का है. I और G. फिर G के अगर हम पीछे जाए 1 नंबर छोड़ के तो E आ रहा है. G 1 E आ रहा है. और फिर लास्ट S एंड T. S यहाँ पे आ रहा है और आगे 2 नंबर छोड़ के P आ रहा है. S के बाद 2 नंबर छोड़ के P आ रहा है. और P के बाद 2 नंबर छोड़ के W. P के 2 नंबर छोड़ के M आ रहा है. P के 2 नंबर छोड़ के M आ रहा है. एंड देन M के 2 नंबर छोड़ के J आ रहा है. M के 2 नंबर छोड़ के J. देन J के पीछे अगर 2 नंबर जाए तो G आ रहा है. फिर G का हमारा ऑप्शन नंबर 1 करेक्ट है. चला एकदम बढ़िया. व्हेरी गुड बेटा. मग काय करायचं आहे याच्यामध्ये? सर्वांना समजलं का? हा बघा क्रम करत असताना जी तुम्हाला पद्धत सांगितलेली आहे की एक लक्षात ठेवायचं हे जे अक्षर असतात यांचा जर तुम्ही सिक्वेन्स जर बरोबर लावला
म्हणजे प्लस होत आहे, मायनस होत आहे, हे जर तुम्ही बरोबर बघितलं तर हे जे उदाहरण आहे हे उदाहरण एकदम सोपे आहे. आज आपण तीनही उदाहरणं हे एनएमएमएस एक्झाम 2020 मध्ये तुम्हाला विचारलेले होते आणि या तीनही आपण एक्झाम्पल बघितलेले आहे. याच्यानंतर आपण अक्षर मालिकेवर ऑडमॅन आउट बघणार आहोत. नक्कीच तुम्ही हा ऑडमॅन आउट बघा. पण आज हे जे आपण शिकलो याच्यावर भरपूर सारं तुम्हाला होमवर्क मिळणार आहे. धन्यवाद.